एकरामध्ये आपले रोपांची संख्या किती बसते तो? 6000 बसते. 6000. 6000 गुणले साहेब आपण ही जी आता 15 फुटवे धरली हो. त्यापैकी आपण किती धरू? 10 धरू 10 सरासरी. हा. सरासरी 10 10 धरू धरू. तर किती झाले हो? 10 धरली तर 60,000. 60,000. किती? 60,000. 60,000 ऊस. हा. तसं जर आपण स्टँडर्ड प्रमाण जर बघायला गेलो तर एकरी 40 ते 45,000 ऊस जरी झाली आणि ते 45,000 ऊस तर किती ॲव्हरेज निघायला पाहिजे साहेब? 90 95 पण निघणार निघायला पाहिजे. आपलं अगोदर साहेब एवढं कधी ॲव्हरेज निघायचं का? कधीच नाही. आता ही जी 50-40 मध्ये लय झाले. शेंडी दांडी झाली हो. खर्च किती करत होता? खर्च सरासरी 1 लाख रुपये खर्च होत होता. 4-5 टोले शेणखत घालत होतो. रासायनिक खत दुकानदार गेले की म्हणायचं घ्या हे दे की घ्या असं करून एक 20-30 हजार रुपयाचे एकरात खर्च घालायचा. बरं आता ह्या वेळेला आपण काय बदल केला हो? 50% खर्च केला म्हणजे जेणे आणि ह्याची 10 पोती पहिल्या डोसला त्या बाळबरला 10 पोती जी एकरी 20 पोती एकरी आता पण 20 गेलेली पोती आता. बेसोल्डोची जी ताकद आहे त्यात आपल्याला वेगळं पण काय जाणवलं? वेगळं पण म्हणजे कसं जे आळवणे आपण म्हणजे देतो त्याच्यापेक्षा जो आपण बेसल डोस दिला त्याच्यात जरा पॉवर जास्त राहते. जे आपण वरनं स्प्रे देतो ती तात्पुरतं आलं ना. स्प्रे म्हणजे काय थोडी कमतरता आहे तेवढी भरून गेली पण मुळांची कमतरता आहे ती जी भरून काढते. मातीची जी भूक आहे हा, श्रीमंत कोणाला केलं पाहिजे साहेब? मातीला मातीला केलं श्रीमंत केलं पाहिजे. बरोबर आहे. साहेब आता ही जी उंची बघायला गेलो उंची किती झाली पाहिजे? हाताला गावते गाव 7 मी पूर्ण मोबाईल आता पूर्ण बेंड करतोय बरं कसं तरी सुद्धा शेंडा सापडत नाही. नाही.